वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आपण अरिवर्कचा क्लास सुरू केलेला आहे आणि एवढंच नाही तर हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन अरिवर्क क्लासचा 15वा दिवस। तर बघा बोल बोल करता 14 दिवस झालेले आहे आणि या 14 दिवसामध्ये आपण खूप बेसिक पासून गोष्टी क्लिअर केलेल्या आहोत, बऱ्याच गोष्टी शिकलेल्या सुद्धा आहोत आणि याआधी जे काही शिकलेलं आहोत तर याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये देते। म्हणजे एखादा टॉपिक जर तुमचा मिस झालेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे आणि जोपर्यंत एखादा टॉपिक म्हणजे मिस झालेला टॉपिक तुम्ही कव्हर करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे काय शिकताय तर हे तुम्हाला लक्षात येणार नाही। पण तरीसुद्धा मी इन शॉर्टमध्ये सांगते की मी तुम्हाला कुठलं मटेरियल लागतं इथून तर स्टँड फिटिंग, कपडा कुठला यूज करायचा, कशा पद्धतीने रिंगला फिटिंग करायचं, चेन स्टिच कशी करायची, तर हे बऱ्याचशा गोष्टी आपण याआधी शिकलेल्या आहोत। त्याचबरोबर आपल्या मनी वर्क शिकलेला आहोत, साध्या सुईने सुद्धा आणि अरिवर्कच्या सुईने सुद्धा। कुठल्या सुया असतात, किती प्रकार असतात, हे सगळं आपण याआधी अतिशय सविस्तर बघितलेलं आहे आणि ॲक्च्युली आज जे काही आहे तर ते आपण बघणार आहोत टिकली वर्क। तर बघा टिकली वर्क करण्याच्या 2-3 वेगवेगळ्या पद्धती असतात आणि वेगवेगळ्या वर्कसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टिकली वर्क करत असतो। तर आज मी टोटल तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या टिकली वर्क कशा करायच्या ते सुद्धा अरिवर्कच्या सुईने तर हे सांगणार आहे। हे कसं, कुठे, कधी यूज करतो तर ते तर आपण पुढे बघणारच आहोत। फक्त आता टिकली वर्कसाठी कुठली सुई यूज करायची असते, कुठला धागा यूज करायचा असतो आणि टिकली वर्क कसं करायचं तर हे आपण बघणार आहोत। तर हे संपूर्ण मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून टिकली वर्क करणं खूप सोपं जाईल आणि या छानशा टिकली वर्कने नक्कीच आपल्या ब्लाऊजला, बाही डिझाईनला खूपच सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून टिकली वर्क करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। तर इथे बघू शकतात आपल्याला जे वर्क करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या मी इथे काढून घेतलेल्या आहे। टिकली झालं, गोल्डन धागा आणि सुया। ॲक्च्युली या 2 सुया घेतलेल्या आहे। बघा बऱ्याचशा कमेंट्स येतात की कुठल्या सुई यूज करायच्या, तर याआधी ऑलरेडी मी कुठली सुई यूज करायची असते मनी वर्कसाठी तर हे सांगितलेलं आहे। आपल्या रेग्युलर चेन स्टिचसाठी सुद्धा कुठली घ्यायची ते सुद्धा, तरीसुद्धा बऱ्याचशा कमेंट्स आहेत तर याआधीची व्हिडिओ बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल की कुठली सुई कशासाठी यूज करायची असते। आता इथे ना बघा मी कटर घेतलेला आहे, हे मनी घेतलेले आहे, बीड्स घेतलेले आहे, त्याचबरोबर टिकले घेतलेले आहेत। तर टिकलीसुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असते, बट गोल्डन कशावरही इझिली मॅच होते त्यामुळे इथे मी गोल्डन घेतले। ह्या 2 सुया घेतलेल्या आहे बघा, तर एक 14 नंबरची आहे आणि एक बघा ही जी काही आपण मनी वर्कसाठी यूज करतो ती आहे, तर त्याला नंबर नसतो, लक्षात राहू दे, मी पुन्हा सांगते। ठीक आहे, आता आपण आपल्या वर्क करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक सिंपल अशा लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे त्या लाईनवर कसं वर्क करायचं तर हे तुमच्या लक्षात येईल। त्याचबरोबर आपण हा जो काही जरीचा धागा घेतलेला आहे तर हाच आता यूज करणार आहोत। ॲक्च्युली आपण साधा मशीनचा धागासुद्धा बऱ्याचदा यूज करत असतो, त्याचबरोबर सिल्क थ्रेडचा धागासुद्धा करू शकतो, पण शक्यतो गोल्डन जरीचा केला की वर्क छान दिसतं, सो त्यामुळे मग मी हा गोल्डनच करणार आहे। तर बघा इथे 3 लाईन मी ड्रॉ करून घेतलेल्या आहे। म्हटल्याप्रमाणे 3 वेगवेगळ्या पद्धतीचं वर्क आज आपण शिकणार आहोत। तर आता सगळ्यात आधी बघा मी वाटीमध्ये जे काही आपले टिकल्या आहेत तर त्या काढून घेते। बघा ड्रेसला पण तुम्ही या टिकल्या यूज करून वर्क करू शकता, ब्लाऊजलाही करू शकतात किंवा असं एखाद्या डेकोरेटिव्ह जी काही गोष्ट असेल त्यावर सुद्धा करू शकतात। ठीक आहे, पुन्हा सांगते बरेचसे वेगवेगळे कलरचे सुद्धा टिकली अवेलेबल असते, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठल्याही इथे यूज करू शकता। आता सगळ्यात आधी एक गाठ टाकायची आहे बघा आपल्याला इथे, तर बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की ही जी काही गाठ आहे ती बऱ्यापैकी आपल्याला जाड टाकायची असते। तर मग मी सुद्धा इथे व्यवस्थित पॅक करून घेते बघा ह्या पद्धतीने। आणि मग आता आपल्याला हा जो काही धागा आहे तर हा खालच्या साईडला ठेवायचा आहे। तर खाली कसा ठेवायचा, सुईमध्ये कसा अटकवायचा, तर हे सगळं बेसिकली आपण याआधीच बघितलेलं आहे। त्यामुळे जर का तुमचा एखादा क्लास मिस झाला असेल, एखादा टॉपिक मिस झाला असेल तर याआधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल। तर बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे, तुमच्या लक्षातच येईल। आता मी तुम्हाला जवळून दाखवते। ॲक्च्युली याआधी मी थोडंसं वर्क करून घेतलेलं आहे, पण माझ्याकडनं कॅमेरा ऑन करायचं राहून गेलेला आहे,
पण मग पुढे मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने वर्क करायचं म्हणजे असं लूक येईल. तर बघा रेग्युलरली आपण जसं धागा वरती काढत असतो तसा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सुई यूज केलेली आहे बघा, जी रेग्युलर असते ती, आणि धागामध्ये बघा ह्या पद्धतीने टिकली बरोबर अटकून घ्यायची आहे बघा. म्हणजे टिकलीचं जे होल आहे ना त्याच्यामधून आपल्याला जशी आपण चेन स्टिच करत असतो ना तशा पद्धतीने स्टिच करून धागा पुन्हा वरती काढायचा आहे. वरती काढल्यानंतर पुन्हा बघा इथे आपल्याला चेन स्टिच सारखाच तो पॅकसुद्धा करून घ्यायचा आहे. म्हणजे हे 2-3 पॉईंट महत्त्वाचे आहे, लक्षात राहू दे. बघा पुन्हा एक टिकली आता आपण इथे ठेवूयात, तर ती डायरेक्ट खालीच ठेवायची आहे या पॅटर्नने जर वर्क करायचं असेल तर. बघा पुन्हा बरोबर आपल्याला त्या होलमध्येच व्यवस्थित ह्या पद्धतीने सुई खाली टाकून खालचा धागा बरोबर त्या होलमधून काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर पुन्हा इथे एक चेन स्टिच करून ती टिकली पॅक करायची आहे. त्यानंतर बघा पुन्हा एक टिकली ठेवायची आहे बरोबर ह्या पद्धतीने. आणि ही जी काही सुई आहे ना ती ही 14 नंबरची आहे. टिकलीचं होल किती बारीक आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठली यूज करायची. तुम्ही जी काही आपण मनी वर्कसाठी करतो ती सुईसुद्धा इथे यूज करू शकता. आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित स्टिच केलं. पुन्हा बघा जवळून एक करायचं आहे. म्हणजे लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, धागा आपला रेग्युलरली वरती असतो त्या पद्धतीने वरती काढलेला असेलच. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला जी काही टिकलीवरचं होल आहे ना तिथून चेन स्टिच करायची आणि पुन्हा एकदा टिकली व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आणि मगच दुसरी टिकली ठेवायची आहे. हे वर्कसुद्धा खूप छान दिसतं, खूप सुंदर लूक येतं. बघा मी पुन्हा तुम्हाला जवळून दाखवते. मी म्हटल्याप्रमाणे स्टार्टिंगला माझ्याकडनं कॅमेरा चालू करायचं राहून गेलं, पण मी नंतरसुद्धा बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सेम त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, नक्कीच तुम्हालासुद्धा जमेल. बघायला थोडंसं अवघड वाटतं, पण मी म्हटल्याप्रमाणे जर का आपल्याला चेन स्टिच आली तर आरीवर्कचं बऱ्यापैकी वर्क येतच असतं. तर चेन स्टिच यूज करूनच आपल्याला ही वर्क करायचं असतं टिकलीचं. फक्त आपल्याला ते कुठे कशा पद्धतीने यूज करायचं हे समजणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला की टिकली ठेवल्यानंतर टिकलीमध्ये आपल्याला बरोबर बघा सुईमध्ये धागा अटकून जशी चेन स्टिच टाकायची ना तर टिकलीचं जे होल आहे ना तिथून आपल्याला चेन स्टिच करायची आहे. म्हणजे बरोबर टिकलीमधून आपल्याला तो धागा वरती काढून घ्यायचा असतो बघा. आणि थोडंसं स्टार्टिंगला तुम्हाला अवघड वाटू शकतं, नंतर प्रॅक्टिस झाली की बरोबर होईल. आणि पुन्हा चेन स्टिच टाकून आपल्याला ती टिकली पॅक करायची असते. म्हणजे एकाच टिकलीला आपण 2दा चेन स्टिच टाकत असतो, फक्त ती व्यवस्थित टाकणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय सावकाशसुद्धा दाखवते जेणेकरून तुमच्या ते सहज लक्षात यावं की कशा पद्धतीने या अशा पद्धतीचं टिकलीवर करायचं असतं. तर बघा मग अजून मी तुम्हाला 1-2दा जवळून दाखवते आणि मी म्हटल्याप्रमाणे सेम याच पद्धतीने तुम्ही थोडं करून बघा. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं, पण एकदा प्रॅक्टिस झाली की सोपं आहे, खूप काही अवघड नाही आहे. आणि आपण रेग्युलर 14 नंबरची सुई इथे यूज केलेली आहे. टिकलीचं होल जर छोटं मोठं आहे त्यावर डिपेंड आहे. एक तर 14 एक तर 24 नंबरची तुम्ही इथे सुई यूज करू शकतात, किंवा जी काही आपली रेग्युलर मण्यांची सुई असते ती केली तरीसुद्धा चालणारच आहे. ठीक आहे. तर बघा मग वरती स्टिच आल्यानंतर पुन्हा ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि पुन्हा टिकलीवर कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. आता मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते, जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून दाखवते जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून टिकलीवर कसं करायचं तर हे सहजच लक्षात यावं. यासाठी ती याची थोडी प्रॅक्टिस करा. मी पुन्हा सांगते, असं वर्क साडीवरसुद्धा खूप छान दिसतं, किंवा एखादी प्लेन साडी असेल ना तर त्यावर तुम्ही असं बॉर्डरने करू शकतात, ब्लाऊजवर करू शकतात, ड्रेसवर, कुर्तीजवर, कशावरही करू शकतात. आणि नक्कीच या टिकलीवरच्या पॅटर्नमुळे आपला ड्रेस असो, कुर्ती असो किंवा आपलं साडी असो, ब्लाऊज असो, खूप सुंदर असं लूक येतं, ॲट्रॅक्टिव्ह, थोडंसं वेगळ्या टाईपचं वर्क केल्यासारखं दिसतं. सो याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, नक्की जमेल तुम्हाला. तर बघा मग मी जेवढं शक्य आहे तेवढं जवळून तुम्हाला ही म्हणजे ह्या टाईपची पहिली जी काही टिकली वर्कचं पॅटर्न आहे तर ते कसं करायचं तर ते सांगितलेलं आहे. सो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा, नक्कीच तुम्हालासुद्धा जमेल. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सो बघा अजून 1-2 टिकली इथे आपण स्टिच करून घेऊयात आणि त्यानंतर लास्टला जी काही आपली गाठ असते तर ती कशी टाकायची तर ते मी तुम्हाला सांगते. मी पुन्हा सांगते, बघताना हे जरी अवघड वाटत असलं तरीसुद्धा प्रॅक्टिस झाली की जमतं, खूप सोपं वाटतं. त्यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण जसं रेग्युलर गाठ टाकत असतो तशीच गाठ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. बघा लूप काढलेला आहे, पुन्हा दुसऱ्यातून पहिलं लूप आपल्याला ओढून घ्यायचं आहे.
आणि ह्या पद्धतीने आपण इथे गाठ टाकून घेतलेली आहे आणि पहिल्या पॅटर्नचं टिकली वर्क आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. तर बघा मग मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण जो काही गोल्डन कलरचा जरीचा थ्रेड यूज केला त्यामुळे तर आपल्या ह्या टिकलीवरच्या पॅटर्नला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही दुसरा धागासुद्धा इथे यूज करू शकतात, पण गोल्डन टिकली आहे आणि गोल्डनच धागा यूज केल्यामुळे हे अजूनच छान असं दिसते. सो पहिलं पॅटर्न नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता पुढचं पॅटर्न कसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. त्याआधी पुन्हा सांगते की आता आपल्याला हा जो काही गोल्डन धागा आहे तिथे एक गाठ देऊन घ्यायची आहे आणि हा गाठ आपण जसं पद्धतीने रेग्युलरली खाली ठेवतो तसंच ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा मग खाली ठेवल्यानंतर आपण रेग्युलरली जसं धागा सगळ्यात आधी वरती काढत असतो ना तसंच आपल्याला धागा वरती काढायचा आहे. पुन्हा सांगते सुईचं टोक ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं आहे त्याच डायरेक्शनने ठेवायचं आहे. तर बघा इथे मी सगळ्यात आधी धागा वरती काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता बघा नीट व्यवस्थित काळजी घ्या. सगळ्यात आधी एक छोटीशी चेन स्टिच आपल्याला स्टार्टिंगला एक टाकून घ्यायची आहे. तर बघा मग मी इथे चेन स्टिच टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही टिकली घ्यायची आहे आणि ही जी काही टिकली आहे ना ॲक्च्युली ही आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायची आहे. तर सिंगलच ओवून घेते मी कारण की ती लगेच चिपकते त्यामुळे. तर बघा मग मी इथे सुईमध्ये ओवून घेतलेली आहे. आता सुईचं टोक आपल्याला बघा या दोऱ्यामध्ये अटकून घ्यायचं आणि ती जी काही टिकली आहे तर ती ओवून घेतली बघा. आणि मग आपण जशी चेन स्टिच करतो तशीच इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. पुन्हा अजून एक टिकली ओवून घेऊयात. आता ह्या प्रोसेसला थोडा टाईम लागतो पण बघा थोडं वेगळ्या पद्धतीचं वर्क आहे. थोडंसं केलं की तुमच्या लक्षात येईल. पुन्हा बघा टिकली ओवून घेतलेली आहे. सुई आपल्याला जो काही धागावरती आहे आपल्या लूपचा तर त्यामध्ये अटकून घ्यायची आहे. ज्या डायरेक्शनने वर्क करायचं त्या डायरेक्शनने सुई पाहिजे. आणि बघा ही टिकली आपल्याला त्यामध्ये ओवून घ्यायची आहे आणि ओवून झाल्यानंतर जसं आपण चेन स्टिच करतो सेम तशीच इथे आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. बघा पुन्हा लूपवरती आलेला आहे. पुन्हा आपल्याला एक टिकली त्यामध्ये ओवून घ्यायची आहे. ॲक्च्युली तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका टाईमला 2-3 पण ओवू शकतात, पण सुरुवातीला शक्यतो एकच ओवून घ्यायची आहे बघा. आणि पुन्हा ती ह्या पद्धतीने धाग्यामध्ये ओवायची आहे सुईमधली आणि आपल्याला इथे चेन स्टिच करून घ्यायची आहे. आता मी बऱ्यापैकी जवळजवळच इथे टिकली वर्क करत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं लांब पण करू शकतात, पण हे जे काही पॅटर्न आहे यामध्ये जवळजवळ टिकल्या असल्यावरच लूक छान येतं, दिसायलासुद्धा ते थोडं वेगळं दिसतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही जी काही पद्धत आहे यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं जवळजवळ टिकली वर्क करायचं आहे. आधीचं आपलं पहिलं पॅटर्न होतं ते वेगळं होतं, हे दुसरं आहे लक्षात राहू द्या. पुन्हा बघा एक टिकली सुईमध्ये ओवून घेतल्यानंतर ती दोऱ्यात पुन्हा आपण ओवून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं जवळून आपल्याला इथे चेन स्टिच करून घ्यायची आहे. आणि मी पण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून दाखवते बघा. पुन्हा एक आता ही जी काही टिकली वर्कची पद्धत आहे याला आपल्याला एक किंवा जास्तीत 2-3 टिकल्या एका टाईमला ओवायच्या असतात. पण नवीन असेल तर मी म्हणेन एकच ओवून घ्यायची म्हणजे मग आपल्याला वर्क करणं सोपं जातं. आणि बऱ्याचदा आपल्याला लगेच टिकली खाली ओवून पण अवघड जातं. त्यामुळे मग जेवढं शक्य आहे तेवढं प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केली की स्पीडही वाढतो, फिनिशिंगही छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जमतं, सोपं वाटतं. स्टार्टिंगला ठीक आहे तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल पण एवढं काही अवघड नाही आहे. तर बघा पुन्हा इथे मी एक स्टिच म्हणजे चेन स्टिचच मी म्हटल्याप्रमाणे एक चेन स्टिच आली की आपल्याला बरंचसं वर्क येतं. सो इथे सुद्धा सेम तसंच आहे बघा. चेन स्टिच आली की आपण बऱ्यापैकी अरीवर्कचं वर्क करू शकतो. आता सेम ह्याच पद्धतीने मी अजून थोडंसं टिकली वर्क करून घेते म्हणजे ते कंप्लीट झाल्यावर त्याचं लूक कसं येतं तर ते तुम्हाला दिसावं यासाठी. तर बघा मग इथे पुन्हा सुईमध्ये एक आपल्याला टिकली ओवून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर जसं आपण स्टिच करत असतो चेन स्टिच तशी स्टिच करायची आहे. आता हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. मी थोडंसं आता तुम्हाला फास्ट दाखवते, फक्त लक्षात राहू द्या की याची खूप प्रॅक्टिसची गरज आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की बरोबर जमेलच, अवघड असं काही नाही आहे. फक्त थोडासा अंदाज येणं कशा पद्धतीने सुईमध्ये टिकली आली पाहिजे, ती सुईमधली टिकली धाग्यामध्ये कशी ओवली गेली पाहिजे, त्यानंतर किती डिस्टन्सवर आपण चेन स्टिच टाकावी. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, या जर थोड्याशा काळजीपूर्वक लक्षात घेतल्यात तर हे वर्क करणं खूपच सोपं आहे. असंही मी तुम्हाला याआधीसुद्धा
प्रत्येक गोष्ट जेवढी शक्य आहे तेवढे झूम करून दाखवलेलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून आरीवर्क घरच्या घरी शिकता यावं यासाठी. सो जे आपण ज्या दिवशी शिकतोय त्या दिवशी प्रॅक्टिस करण्याची थोडी सवय लावून घ्यायची आहे. म्हणजे मग आपल्याला हे जे काही वर्क आहे तर हे सोपं वाटतं, खूप अवघड वाटत नाही. जर का तुम्ही नुसतंच व्हिडिओ बघत गेले पण स्वतः करूनच नाही बघितलं तर तुम्हालाही कळणार नाही की तुम्हाला काय जमतंय काय जमत नाही आहे. आणि मग हळूहळू पुढचं जसं शिकत जातो तसं आपल्याला ह्या गोष्टी अवघड वाटायला लागतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकायच्या आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याचबरोबर एखादी गोष्ट जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ती अजून सोप्या पद्धतीने कशी समजावता येईल तर त्याचासुद्धा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा मग आता कंटिन्यू मी अजून थोडंसं इथे टिकली वर्क करते आणि मग तुम्हाला जवळून लूक दाखवते की ते कशा पद्धतीने दिसतंय. आणि इथे सुद्धा बघा आपण जसं रेग्युलरली गाठ देत असतो सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गाठ द्यायची आहे. तर बघा मग इथे मी व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा टिकलीवरचं सेकंड पॅटर्न आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं दिसतंय, वेगळ्याच पॅटर्नचं आहे आणि नक्कीच यामुळे खूप सुंदर असं लूक येईल. सो अशा पॅटर्नचं टिकली वर्कसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर यानंतर बघा आता आपल्याला टिकली आणि हे जे काही रेड कलरचे बीड्स आहेत हे दोन्ही कॉम्बिनेशनचं इथे वर्क करायचं आहे. तर असं सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. तर बघा सगळ्यात आधी मी धागा इथे वरती काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये काय करायचं बघा, एक टिकली आणि एक आपलं बीड्स असं ओवून घ्यायचं आहे. जसं सुईत ओवतो तसंच आपण धाग्यामध्ये. आणि त्यानंतर इथे आपल्याला एक छोटंसं चेन स्टिच टाकायची आहे, जसं आपण रेग्युलरली स्टिच करत असतो ना सेम त्याच पद्धतीने. हे बघा ठीक आहे, फक्त जास्त खेचायचं नाही आहे आणि त्याच्यातला डिस्टन्ससुद्धा आपल्याला सेम ठेवायचा आहे. खूप जवळजवळ किंवा खूप लांब असं घ्यायचं नाही आहे. तर बघा पुन्हा इथे मी सुईमध्ये एक टिकली आणि एक बीड्स असं ओवून घेते. महत्त्वाचं म्हणजे आता इथे तुम्ही शुगर बीड्सची जी काही आपली सुई असते तर ती यूज करायची आहे. जी स्टीलची असते बघा त्याला बऱ्यापैकी टोक असतं मोठं, त्याला नंबर नसतो. मी पुन्हा सांगते, तर तीच सुई मी इथे घेतलेली आहे. ॲक्च्युली तुम्ही आत्तापर्यंत आपण ज्या सुईने वर्क केलं ना तर त्या सुईनेसुद्धा करू शकतात किंवा वाटत असेल तर तुम्ही ही सुद्धा यूज करू शकता. पण मी इथे हीच घेतली कारण की त्यामध्ये आपल्याला बीड्स पण ओवायचे आहे, त्यामुळे जरा सोपं राहील असं मला वाटलं म्हणून. तर बघा ह्या पद्धतीने मग ते ओवून एक चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. तुमच्या इथे लक्षात येईल की मी जेवढं शक्य आहे तेवढं जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे वर्कसुद्धा झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं. ॲक्च्युली इथे रेड आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ते अजूनच छान असं दिसतंय. तर बघा मग सेम त्याच पद्धतीने पुन्हा सुईमध्ये आपल्याला एक टिकली आणि एक बीड ओवून घ्यायचं आहे. सुई पुन्हा धाग्यामध्ये अडकवायची आहे आणि ते आपल्याला ओवून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि आता हे ओवून झाल्यानंतर आपण जसं रेग्युलरली चेन स्टिच टाकत असतो तशीच इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे बघा सुई खाली गेल्यानंतर धागा अडकून व्यवस्थित वरती आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. आता बघा सेम हीच पद्धत करायची आहे आपल्याला, म्हणजे हीच प्रोसेस पुन्हा करायची आहे. काय करायचं, सुईमध्ये आपल्याला एक टिकली आणि एक बीड्स अटकून घ्यायचं आहे. त्यानंतर सुई धाग्यामध्ये अटकून आपल्याला ते धाग्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि जसं आपण सिंपल चेन स्टिच करत असतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे. आता मी बऱ्यापैकी इथे हे वर्क करून घेते, म्हणजे मग तुम्हाला की पूर्ण वर्क झाल्यानंतर त्याचं लूक कसं दिसतं तर हे लक्षात यावं यासाठी. फक्त डिस्टन्स व्यवस्थित सेम राहील याची आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मग तुम्हीसुद्धा सेम ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने हे वर्क करून बघायचं आहे. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जे काही वर्क आहे याला प्रॅक्टिसची गरज लागते. सो त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. आणि सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे फक्त एक टिकली आणि एक बीड्सच ओवून घ्यायचं आहे. सुईमध्ये खूप ओवून ठेवू नका. आणि आपले रेग्युलर सुईसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात किंवा बीडचीसुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या सुईने सोपं वाटेल ती सुई तुम्ही इथे यूज करायची आहे. आणि जर का हे थोडं हार्ड जात असेल तर चेन स्टिचची अजून थोडी प्रॅक्टिस करा, म्हणजे मग पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. आणि ती प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळ्या शेपवर सुद्धा प्रॅक्टिस करायची असते, तर ती कशी वगैरे करायची तर हे सुद्धा मी याआधी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली की नक्कीच तुम्हाला हे वर्कसुद्धा खूप सोपं वाटेल. आणि बघा इथे तुमच्या लक्षात येईल की एक बीड्स आणि एक टिकली
यामुळे हे वर्क किती सुंदर दिसतं आहे, ॲट्रॅक्टिव्ह दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे थोडं वेगळ्या पॅटर्नचं सुद्धा दिसते आणि याच्यामुळे सुद्धा ब्लाऊज साडी खूप सुंदर दिसते. सो असं पॅटर्नचं वर्क तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि बघा मग बऱ्यापैकी मी इथे वर्क करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते वर्क केल्यानंतर त्याचं लूक कसं दिसतं हे तुमच्या लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर आता हे वर्क करून झाल्यानंतर लास्टला आपल्याला गाठ द्यायची आहे, जशी आपण रेग्युलर देत असतो सेम त्याच पद्धतीने. तर बघा मग फायनली इथे हे वर्कसुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर बघा मग मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. एक टिकली एक बीड्स यामुळे सुद्धा हे वर्क खूप छान दिसते. त्याचबरोबर हे वरचं टिकलीचं वर्क पण वेगळं आहे आणि पहिलंसुद्धा म्हणजे टोटल आपण टिकलीपासून बघा 3 वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्नचे वर्क करू शकतो आणि तिन्ही पॅटर्न खूप सुंदर आहे. आणि हे तिन्ही पॅटर्न कशा पद्धतीने वर्क करायचं ते हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हे व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा असं वर्क सहज करता यावं यासाठी. सो नक्की ट्राय करून बघा. तिन्ही वर्क खूप छान आहे, खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि नक्कीच ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते छान प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच जमेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज 3 वेगवेगळ्या प्रकारे टिकलीवर कसं करायचं हे सांगितलेलं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण जेवढं शिकलेलं आहोत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मग तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो नक्की ट्राय करा. नक्कीच यामुळे खूप सुंदर असं लूक येईल. आणि चला मग आता याचं पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉननी नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.